नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, टीईटीचे फॉर्म निघालेले आहे. बरेच शिक्षक फॉर्मही भरताय, परंतु त्यांच्यासमोर एक मोठा आणि त्यांना भीती वाटणारा एक विषय आहे, तो म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. 2019 नंतर जर आपण बघितलं तर फारसा इतर कुठल्याही विषयाची काठिण्य पातळीत बदल झालेला नाहीये, परंतु बालमानसशास्त्र या विषयामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना सहज 25 मार्क पडायचे, आता त्या विद्यार्थ्यांना 20ही मार्क लवकर पडत नाही. कारण हा पेपर पूर्ण उपयोजनात्मक बेसवरती काय झालेला आहे, गेलेला आपल्याला दिसून येतो. त्याकरता नेमकं परीक्षाभिमुख जर तुम्हाला तयारी करायची असेल, तर नेमके असे कुठले घटक आहे की जे 2013 पासनं ते 2025 पर्यंत पेपर 1 आणि पेपर 2 ला विचारले गेलेले आहे. याची इत्थंभूत माहिती जर तुम्हाला नसेल, तर तुम्ही अभ्यास करूनही त्याचा उपयोग होणार नाही. तर त्याकरता तुमचा अभ्यास सोपा व्हावा, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडावे, यासाठी हा व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा. तुम्ही म्हणता तुम्ही कोण आहे सांगणारे, तर तुम्हाला सांगायचं की मी विजय सुराशे 2013 पासनं बांधवांनो महाराष्ट्रामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय शिकवतो. त्याच्या अगोदर मी 2008 ते 2013 पर्यंत मी धनेश्वरी अध्यापक महाविद्यालय संभाजीनगर येथे डी-एड बी-एड कॉलेजला काय करायचं, शिकवायचो. त्यामुळे हा विषय मला थोडा माझ्या आवडीचाच विषय. हे माझं 2013चं बांधवांनो पुस्तक आहे. त्यानंतर बघा 2017ला अभियोग्यता नावाची परीक्षा आली होती, तिला आपण शिक्षक भरती असं म्हणतो. तिच्यासाठी बांधवांनो मी हे 2017ला संपूर्ण शिक्षणशास्त्र यामध्ये पूर्णच शिक्षण प्रक्रियेतील विषय यामध्ये येत असतात. त्यानंतर बघा बांधवांनो, प्रत्येक परीक्षेला मी ते पुस्तक अपडेट करत गेलोय. आणि मागच्या वर्षी बघा ही प्रिंट 2024ला मार्केटमध्ये होती माझी, आणि आपणही ऑनलाईनला ती विद्यार्थ्याला द्यायचो. त्यानंतर बघा 2000 आत्ताची जी काही 25 होती, त्यामध्ये CTET खूप जणाला जड जात होतं. मग मी CTET बांधवनो 75 मार्काचं हे पेडॉलॉजी म्हणजे अध्यापनशास्त्राचं काय केलं होतं, पुस्तक काढलं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य एका बाजूला हिंदी आणि त्याचंच त्या प्रश्नांचं त्या पूर्ण आशयाचं ट्रान्सलेशन मराठीत केले. म्हणजे एखाद्याला जर ते हिंदीत कळत नसेल, तर मराठीचा संदर्भ घेऊन त्याला आपल्या संकल्पना क्लिअर करता येतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमच्या TETचा जसा बांधवनो काय होत गेलेला आहे, विकास होत गेला, तसतसं हे आपलं पुस्तक काय झालेलं आहे, वाढत गेलेलं आहे. आणि आता सध्या नवीन जी आवृत्ती आहे बांधवनो, त्या पुस्तकाची ही मी काढलेली आहे. तुम्हाला जर कोणाला हवं असेल तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी संपर्क करून हे पुस्तक घेऊ शकता. कारण या पुस्तकामध्ये ह्या 2013 ते 2025 या सर्व प्रश्नांचा काय आहे, समावेश आहे. आणि त्या अनुषंगानेच त्याला लिहिलेलं आहे. पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ नाही. तुम्ही इतर जर आपले डी-एडचे बी-एडचे जुने पुस्तकं बघितले, तर त्या सगळ्याच गोष्टी दिलेल्या नसतात. कारण विषयाचं नाव आहे आपलं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. मग इथं मानसशास्त्र नुसतं एकटं नाही शिकायचंय. तुम्हाला 6 ते 14 वयोगटाच्या अनुषंगाने ज्या संकल्पना महत्वाच्या आहेत त्या विद्यार्थ्याच्या विकासासाठी त्यांचा अंतर्भाव करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त बरेच जण असं म्हणतात की माझे जुने डी-एड बी-एडचे पुस्तकं पाहिजे. तुम्ही इकडे जर प्रकरण बघितले ना, तुमच्या जुन्या डी-एड बी-एडच्या पुस्तकात नाहीच ते. आता उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलं की विशिष्ट लक्ष गटातील बालक डी-एडला शिकवलेलेच नाही त्या काळी. त्यानंतर तुमचं मूल्यमापनाच्या पुस्तकात काय मानसशास्त्र आहे का? इकडं मूल्यमापनाला नेहमी येतं. इथं शालेय व्यवस्थापन सुद्धा विषय आहे, ते स्वतंत्र आहे. तुमच्या ते मानसशास्त्रात आहे का? असे 4-5 चॅप्टर आहे की त्या जुन्या पुस्तकात नाहीये. त्यासाठी तुम्हाला परीक्षाभिमुख पुस्तकच वापरावं लागेल. त्यामुळे आता बघूया आपण की कुठले घटक हे सातत्याने परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. ता बघा 2013 ते 2025 या कालखंडामध्ये कुठल्या कुठल्या विषयाला म्हणजे साधारणतः हे सर्वच घटकाला प्रश्न येतात. परंतु सर आता माझ्याकडे 2च महिने, मी शाळेवर रुजू आहे, मला वेळ नसतो, मग असं काहीतरी द्या एक 300-400 पानं की मला त्या पानातनं त्या पुस्तकातनं जास्तीत जास्त मार्क कमी श्रमात पडतील. मग त्यासाठी तुम्ही जर बघितलं की मानसशास्त्रज्ञांचे योगदान दरवेळेस 6 ते 7 वेगवेगळे शास्त्रज्ञ विचारले जातात. मग आपल्याकडे ते 40-50 जे काही वेगवेगळे शास्त्रज्ञ आहे त्यांचं तत्वज्ञान आहे, त्याचं कलेक्शन तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही तर पाहिलं असं आपल्या पुस्तकावरच शास्त्रज्ञांचे फोटो आहे. म्हणजे हे शास्त्रज्ञ सातत्याने परीक्षेत विचारले जात असतात. तुम्हाला फक्त एकटा पियाजेच माहिती आहे.
पीएचच्या व्यतिरिक्त खूप आहे. तुम्हाला थॉर्नडाईक महत्त्वाचं असेल, तुम्हाला स्किनर महत्त्वाचं तुम्ही वाचलेला असेल. पण दरवर्षी नव्याने 2-2 शास्त्रज्ञ वेगळे येतात आणि ते कुडलचे असतात, ते सीटीईटी मधले असतात हां. त्यामुळं केंद्राच्या बऱ्याच असे काही प्रश्न आहेत ते आपल्याकडे सातत्याने विचारले जातात. त्यामुळं सीटीईटी आणि टीईटीला जर शिकवणारा, त्यासाठी पुस्तक लिहिणारा मार्गदर्शक तुम्हाला भेटला, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. कारण 5 प्रश्न हे दरवेळेस आउट ऑफ सिलेबस विचारले जातात. म्हणून 22 प्रश्न आहे बांधवांनो, यावर तुम्ही काय करायचं, आवर्जून लक्ष द्यायचंय. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया सुद्धा खूप महत्वाचं आहे, हेही महत्वाचं आहे. उपपत्त्या म्हणजे आपल्याला असं वाटतं की फक्त काय आहे, अध्ययन विषयकच उपपत्त्या आहे काय, साहचर्यवादी, ज्ञानात्मक आणि आधुनिक. अहो बांधवांनो, याच्या पलीकडं तुमच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या आहे, संक्रमणाच्या उपपत्त्या आहे. त्यामुळे एकूण 27 प्रश्न आतापर्यंत या उपपत्त्यावरती विचारले गेलेले आहे, हे आवर्जून लक्षात घ्या. त्यानंतर येतो अध्ययनावर परिणाम करणारे घटक. आता मी त्या घटकाला वेगवेगळं काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. बरेच जण डायरेक्टच तुम्हाला सांगतात की 70 क्वेश्चन आले, 50 क्वेश्चन आले अध्ययनावर परिणाम करणारे घटक. अहो पण त्यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे ना. अध्ययनावर परिणाम करणारे अनुवंश आणि परिस्थिती पण असतात. मग याच्यावर किती क्वेश्चन आले, याच्यावर 9 आले. तुमच्या संवेदना आणि अवबोधावर किती आले, 11 आले. संबोध आणि प्रतिमेवर किती आले, 11 आले. त्यानंतर अधिक अवधान आणि अभिरुचीवर 10 आले. थोडं कल्पना आणि स्मरणावरती थोडं आपल्याला कमी वेटेज यांच्या तुलनेत दिसून येतं. त्यामुळे कशाला भर द्यायचा हे तुम्हाला या पुस्तकातून आवर्जून काय होईल बांधवांनो कळेल. त्यानंतर प्रेरणा, धारणा आहे. बुद्धिमत्ता आणि त्याच्या उपपत्त्या 18 मार्काला विचारल्या गेलेल्या आहे. बालकाची वाढ आणि विकास हे 24 प्रश्न तुम्हाला जर समजले व्यवस्थित, तर तुम्हाला आणखी ह्या वर्षी कशा पद्धतीने प्रश्न विचारतील याचा अंदाज येतो आणि तुम्हाला पैकीचे पैकी मार्क पडते. आता हे नेहमीच सोपं आहे ना, बालकाची वाढ आणि विकास, परंतु हे आलं पाहिजे. त्यानंतर अध्ययन संक्रमण 6 मार्काला, विशिष्ट लष्करातील बालक 13 मार्काला. हे बघा आपल्या अभ्यासक्रमात नाहीये. त्यानंतर शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यावर कमी अधिक प्रमाणात येतात. अध्यापन पद्धती खूप महत्वाचं आहे, प्रतिमाने महत्वाचं आहे. मूल्यमापन, आता मूल्यमापनाचं पुस्तकच आपलं वेगळं आहे, ते मानसशास्त्राच्या जुन्या पुस्तकात नसतं. त्याचा विषयच वेगळा असल्यामुळे तुम्हाला यामध्ये खूप छान पद्धतीने आपण मूल्यमापन हा विषय या ठिकाणी काय केलेला आहे, ऍड केलेला आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे बघा, शालेय आंतरक्रिया हा थोडासा व्यवस्थापनाचा भाग आहे. मग शैक्षणिक व्यवस्थापन ही संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पहा, मानसिक आरोग्य, सहज प्रवृत्ती, ज्ञान रचनावाद आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. हे जे काही 4-5 टॉपिक आहे, हे 2000 बांधून 19 प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारलेले आपल्याला दिसून येतात. याच्या अगोदर हे विचारलेले नव्हते, बघा इथं विचारलेलेच नव्हते हे टॉपिक. मग त्याच्याकरता परीक्षेत ते म्हणतात ना की तुमच्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं, हे ज्या शेतकऱ्याला माहिती तो शेतकरी प्रगतशील होऊन जातो. त्यामुळे याच प्रकरणांचा तुम्ही अभ्यास करा. त्यासाठी मग तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे ते संदर्भ ग्रंथ असले पाहिजे. तुमच्याकडे आधी एखादं पुस्तक असेल तर ते असू द्या, परंतु हे लेटेस्ट 2013 ते 25 पर्यंत अपडेट असलेलं पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. ही नवीन आवृत्ती आहे, तुम्ही बघू शकता. टीईटी बरोबर एसीटीटीला काम येतं, टेटला काम येतं, केंद्र प्रमुख, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा आणि त्या पूर्ण डाट्याचा उपयोग याच्यामध्ये आपण काय केलेला आहे. म्हणजे आता नुसतं टीईटीलाच घेऊन उपयोग नाही, लगेच तुम्हाला शिक्षक अभियोग्यता परीक्षा द्यायची आहे त्यालाही याचा उपयोग होईल. त्यानंतर सीटीईटी सुद्धा जर तुम्हाला असं वाटलं की मला केंद्रात नोकरी करायची आहे तर सीटीईटीला सुद्धा तुम्हाला हाच मटेरियल, हे डाटा उपयोग येईल. याच्या अगोदर आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी याचा वापर करून ते आज रोजी काय आहे बांधवांनो, शाळेवरती रुजू आहे. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा हे पुस्तक विकत घ्या आणि परीक्षा तुमची सोपी करा. मग यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, 9657451645 या नंबरवरती फोन पे किंवा गुगल पे करायचे. 350 रुपये तुम्हाला ते घरपोच मिळून जाईल. त्यामध्ये परत त्याचा स्क्रीनशॉट ह्या व्हॉट्सअप नंबरवर टाकायचा, माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि तुम्ही हे पैसे पाठवले सुद्धा रिसिप्ट यावर पाठवायची आहे. तुम्ही ती पाठवली की तुमचा पत्ता आम्ही लिहून घेऊन पोस्टाने आम्ही तुम्हाला काय करू, हे पाठवून देऊ. या अगोदर हजारो विद्यार्थ्याला ते पाठवलेले आहे. आणि हा व्हिडिओ कोणी जर आपले जुने विद्यार्थी बघत असतील तर बांधवांनो, तुमची ही प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्ही बघू शकता. बघा आता प्रेसमधून मी सगळे पुस्तकं काय केलेले आहे, घरी आणलेले आहे. ते आज मी रविवारी पॅकिंग करून
उद्या तुम्हाला सुद्धा काय करणार आहे ते सगळ्यांना पाठवणार आहे. म्हणजे आधी काय होतं, परीक्षाच अनाऊन्स झाली नव्हती म्हणून मी त्याला नवीनला प्रिंटिंगला टाकलं नव्हतं. आता जाहिरात आल्यामुळे ती प्रिंटिंग होऊन आलेली आहे माझ्या घरी. मी तुम्हाला ते काय करतोय, उद्यापासून पाठवायला सुरुवात करतो. त्यामुळे तुम्हाला नवीन लोकांना सुद्धा जर ते हवं असेल तर तुम्ही काय करू शकता, बघू शकता आणि याच पद्धतीनं काय करू शकता, ऑर्डर करू शकता. एवढंच तुम्हाला बोलतो. आणखीन जर परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही काय करू शकता, ह्या नंबरवर मेसेज करून तो प्रॉब्लेम तुमचा सोडू शकतात. बऱ्याच जणांना वाटतं की माध्यम हिंदी घेऊ का मराठी घेऊ, पेपर 1 सोडू का पेपर 2 सोडू का मी दोन्ही सोडू, काय करू, बरेच प्रॉब्लेम असतात. तर ते तुमचे प्रॉब्लेम मी नक्कीच काय करेल, व्हॉट्सअपवर मेसेज केल्यावरती तुम्हाला मेसेज करून ते तुमचे सॉल्व्ह करून देईन. एवढं तुम्हाला या ठिकाणी आग्रह करतो आणि थांबतो. परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा.